नमस्कार मैत्रिणींनो, आपण नाश्त्यासाठी किंवा न्याहारीसाठी 2-3 पोळ्या केलेल्या आहेत. सोबत मिरचींचा खुडा बनवणार आहेत. तर मी मिरच्या भाजायला टाकल्या तव्यावर. कशा भाजायच्या आणि खुडा कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. अशा पद्धतीने तव्यावर टाकलेल्या मी मिरच्या, थोडं तेलाचे बोट लावून दिले असे मिरचीला आणि तव्यावर टाकून दिले आहे भाजायला. अशा पद्धतीने भाजून घ्यायचं त्यांना, उलटवून पलटवून असं. बघू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मिरच्या भाजल्या गेलेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करून देऊ. आपण आता ग्लास मध्ये कुटणार आहे तिला. असं लांब ग्लास घ्यायचा आणि याच्यामध्ये लसूण टाकायचे. असे हे 2 लसूण टाकते मी, मोठे मोठे आहेत त्याच्यामुळे 2च टाकते. 3च मिरच्यांचा आहे तो. तर 2 लसूण असं टाकून द्यायचे आणि त्यात मीठ टाकून द्यायचं. जेवढं जरुरी तेवढं मीठ टाकून द्यायचं आणि असं काढून घ्यायचं त्याला. लाटण्याने काढायचं, लाटणं असेल लाटण्याने, नाही तर अशी छोटीशी मुसळी असेल तुमची त्याच्याने पण असं केलं तर तरी पण चालेल. पण लाटणं तर सगळ्यांकडे असतंच. लाटण्याने असं काढून घ्यायचं याला. असं बारीक होऊन जातो तो. आणि मिरच्या टाकून द्यायच्या, त्या पण काढून घ्यायच्या. थोडं हळद टाकायची त्याच्यात, त्याच्याने टेस्ट छान येते खुड्याला. थोडीशी टाकून द्यायची, 1 चिमटी. नंतर मीठ टाकलं ते आणि शेंगदाणे टाकून करतोय आपण त्या खुड्याला. तर 1 चमचा कूट टाकायचा आणि जेव्हा तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिक्सरवर पण फिरवू शकता. पण असा छान टेस्टी लागतो असा ग्लास मध्ये कुटल्याने. थोडा किंचित जाडसर पण राहतो तो. बघू शकता मैत्रिणींनो, 1 मिनिटातच काढला गेलाय तो खुडा. छान मऊ झालाय, म्हणजे असं चांगला काढला गेलाय तो. बघू शकता व्यवस्थित झालाय. आता याला काढून घेऊ आपण जेवणाच्या ताटात. बघू शकता मैत्रिणींनो, आपल्या सकाळचा किंवा संध्याकाळी भूक लागली किंवा स्वयंपाकाच्या आधी आपल्याला भूक लागली असली अशा वेळेस अशी गरम गरम 1-2 पोळ्या केल्या आणि असं थोडस खुडा केला, कांदा लोणचं असं थोडस नाश्ता करून घेतला, छान असतं. सकाळी थोडं तेल टाकून घ्यायचं असं. कोणी नाश्ता म्हणतं याला, कोणी न्याहारी म्हणतं. अशा पद्धतीने हा खुडा तयार आहे, वेगळ्या पद्धतीचा. करून बघा, छान लागतो. किंवा असं खिचडी सोबत तोंडी लावायला पण छान असतो असा खुडा. वरण भात सोबत, खिचडी सोबत, कशा सोबतही खाऊ शकता तुम्ही, भाकरी सोबत. तर भेटूया पुढच्या अशाच चांगल्या रेसिपी सोबत. तोपर्यंत थँक्यू.